नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे मेथ्या आंबा. तर याला लुंजी असंही म्हणतात. तर हा मेथ्या आंबा कसा बनवायचा हे आपण आज बघणार आहोत. इथे आपण 5 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि छान कडक अशा या आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहेत. या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर अशी आपण या सगळ्या कैऱ्यांची साल काढून घेणार आहोत. तर अशी आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे आणि या कैऱ्या कापून घ्यायच्या आहेत. तर याच्या आपण अशा छोट्या छोट्या फोडी करणार आहोत. तर असं आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. तर अशी आपल्याला ही कैरी कापून घ्यायची आहे आणि अशाच या सगळ्या कैऱ्या आपण कापून घेणार आहोत. तर याच्या आधी मी आंबेडाळचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, बघायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि कैरीची चटणी याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर इथे या कैऱ्या आपल्या कापून झालेल्या आहेत. इथे आपण पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यात 1 टीस्पून मोहरी आपण घातली आहे, 1 टीस्पून मेथी दाणा आणि 1 टीस्पून जिरं. आणि हे सगळं आपण असं परतवून घेतलेलं आहे आणि यात या कैऱ्या आपल्याला याच्यामध्ये परतवायच्या आहेत. तर अशा आपण या कैऱ्या याच्यामध्ये थोड्याशा परतवून घेणार आहोत. यात हळद आणि तिखट आपल्याला घालायचं आहे. तर इथे हे असं छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे 1/4 टीस्पून हळद आपण घातली आहे आणि अर्धा टीस्पून तिखट आपण इथे यात घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला यात घालायचं आहे. आणि हे सगळं घातल्यानंतर असं आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतो हा मेथ्या आंबा. तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. आणि इथे आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ आपण बारीक असा कापून घेतलेला आहे आणि हा आपण इथे घातलेला आहे अर्धी वाटी. आणि हा असं छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे असं छान मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती हे आपण 5 मिनिट शिजवून घेणार आहोत. तर इथे आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि ही कैरी छान या गुळाच्या पाकामध्ये शिजलेली आहे. तर इथे कैरी ही छान शिजलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर ही आपण छान अशी शिजवून घेतलेला आहे. तर इथे आपला हा मेथ्या आंबा तयार झालेला आहे. नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.